जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर नुकतंच जे पुणे आहे आणि पुणे आणि मुंबई असं जर का आपण म्हटलं तर आपणाला वेगळ्या प्रकारचा लोकांचा जो पेहराव आहे, जगण्याची एक विशिष्ट प्रकारची जीवन प्रणाली आहे, एक ऐशोआरामाची जिंदगी किंवा पैशांचा उत्तम मार्ग म्हणून अशा प्रकारची जी शहरं आहेत ते आपणाला नेहमीच आठवतात. तसंच जे पुणे आहे त्याच्याकडे जर का आपण बघितलं तर असं म्हटलं जातं की हे जे आहे ते शिक्षणाचं माहेरघर असं समजलं जातं. एकदम टॉप, एकदम पॉश लेवलचे मानसिकतेचे जे लोक आहेत ते त्या ठिकाणी राहतात असं म्हटलं जातं. पण नुकतंच पुण्याजवळ जे हडपसर आहे आणि त्या ठिकाणी असणारा जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी आपल्या कानावरती जर आपण ऐकलं असेल तर जी गावठी दारू आहे, या गावठी दारूच्या माध्यमातून जवळजवळ 15 लोक जे आहेत ते निधन पावलेले आहेत. या 15 लोकांना या विषारी दारूच्या माध्यमातून विषबाधा झालेली आहे आणि यांची जी कुटुंब आहेत ती या ठिकाणी उघड्यावरती पडलेले आहेत. आणि म्हणून मागच्या वेळी आपण एका व्हिडिओमध्ये पंचशिलाचं जे महत्त्व आहे ते जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी किंवा पुणंच नाही तर अशा प्रकारचे जे जे खेडेगावं आहेत, आपली जी गावं आहेत त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारचं अतिशय दुर्दैवी अशा ज्या स्थिती आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गावठी दारूची किंमत अतिशय कमी, म्हणजे आपण बघितलं तर ते फुग्यामध्ये किंवा व्हाईट पिशवी थैलीमध्ये अशा प्रकारे एकदम गावापासून लांब अगदी डोंगर भागात ही जी दारू आहे ती नवसागर असो किंवा ते घाणेरडं पाणी असो किंवा त्याच्यामध्ये टाकलेली ती वेगवेगळी रसायनं असेल, यांच्या मिश्रणातून ही जी दारू आहे ती निर्माण केली जाते. आणि या दारूच्या माध्यमातून अशा प्रकारची जी लोकं आहेत, अशा प्रकारची जी कुटुंब आहेत ती उद्ध्वस्त केली जातात. तुम्ही जर का मी देखील ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी अशा प्रकारचं जे वातावरण आहे ते आम्ही जवळून पाहिलेलं आहे. अशा प्रकारच्या दारूमुळे प्रत्येक कोणत्याही प्रकारची दारू असते जिच्यामध्ये अशा प्रकारचं अल्कोहोल मिसळलं जातं, त्या प्रत्येक दारूमुळे व्यक्तींचं कसं नुकसान होतं, घरं कशी उद्ध्वस्त होतात, घरामध्ये असणारे नवरा असेल, बायको असेल, मुलं असेल, याच्यावरती त्याचा काय परिणाम होतो आणि खऱ्या अर्थानं या मुलांचं जे करिअर आहे ते कसं उद्ध्वस्त केलं जातं, होतं आहे, याची कित्येक उदाहरणं आपण जवळून पाहिलेली आहेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या दारूच्या माध्यमातून असं म्हटलं जातं वो बुलाती है मगर जाने का नाही, म्हणजे अशा व्यक्ती ज्या आपल्या जीवनाचा विध्वंस करतात, अशा व्यक्ती ज्या आपल्या जीवनामध्ये अडचणी निर्माण करतात, अशा व्यक्तींपासून आपण दूर राहिलं पाहिजे. त्याचबरोबर जे दारू असेल, दारूच्या माध्यमातून घरं कशी उद्ध्वस्त होतात, आपल्या मुलांच्या ज्या करिअरच्या ज्या वाटा आहेत, जे मार्ग आहेत, ती अशा प्रकारच्या व्यसनी ज्या व्यक्ती आहेत, ज्या दारूच्या लहरी गेलेल्या असतात, ज्या दारूच्या आहारी गेलेल्या असतात, ती आपल्या या मुलांचं जे स्वप्न आहे ते कसं धुळीला मिळवतात. त्यांच्या करिअरचे जे मार्ग आहेत, जीवनामध्ये त्यांना जे काही चांगलं करायचं असतं ते या दारूच्या व्यसनापोटी, दारूच प्यायलो तर अशा लोकांकडे इन्कम कुठून येणार, आणि जे इन्कम येतं ते देखील त्या दारूमध्येच जाते. आणि म्हणून अशा लोकांचं जे जीवन आहे, अशा लोकांच्या मनात येणारे जे विचार आहेत ते सदैव कंटिन्युअस 24 तास त्या दारूच्या नशेमध्ये भिनलेले असतात. आता मला दारू कधी मिळेल, आता मला दारू कधी मिळेल, कमीच झाली, अजून पाहिजे, अशा प्रकारची मानसिकता, अशा प्रकारचं एक मारसेना या लोकांच्या मनामध्ये कब्जा करते. आणि आपल्या बायकोंचं, आपल्या मुलांचं करिअर वाटा उद्ध्वस्त करण्यासाठी ही जी दारू आहे ती या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत असते. आणि म्हणून मित्रांनो, दारू कोणतीही असो, गावाकडची असो, फुग्यातले असो, VIP असो, किमती असो किंवा कमी किमती असो, ती दारू जी आहे ती या अल्कोहोलच्या माध्यमातून
आपल्या शरीराचं प्रचंड मोठं नुकसान करते. समाजामध्ये आपणाला लोक हडतूड करतात. समाजामध्ये आपणाला मान सन्मान रिस्पेक्ट मिळत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं शरीराने केवळ आपण माणूस राहतो, पण मनाने समाज माध्यमांमध्ये समाजामध्ये आपली जी किंमत आहे ती जनावरांपेक्षा, किंवा जनावरांना तरी आपण कधी कधी खायला घालतो, याच्यापेक्षाही घातक अशी जी ही परिस्थिती आहे ती आपण ओढावून घेतो. खऱ्या अर्थानं आपण ओढावून घेतो. आपण जर पाहिलं तर जी सरकार आहेत त्यांना अशा प्रकारची गव्हर्नमेंट चालवण्यासाठी अशा गोष्टी ज्या आहेत त्या कधी कधी कराव्या लागतात. पण याच्यातून जर का आपणाला बाहेर पडायचं असेल तर ती तुमच्या मनाची तुम्ही तयारी केली पाहिजे की हे घातक आहे, हे वाईट आहे, हे विषारी आहे. याच्यामुळं आपण वैयक्तिक, याच्यामुळं आपण कौटुंबिक, याच्यामुळं आपण आपल्या समाजाचं जे आहे ते फार मोठं नुकसान करतो आहे. आणि ज्यावेळी तुम्ही हे ठरवाल, ज्यावेळी तुम्ही यापासून अलिप्त राहाल, त्यावेळीच या गोष्टी ज्या आहेत त्या थांबण्यास, ठप्प होण्यास मदत होणार आहे. पण जर का आपणच त्याकडे गेलो, जर का आपणच ते घेण्याचा प्रयत्न केला, जर का आपणच त्या धुंदीमध्ये राहतो, तर अशा प्रकारची कुटुंब जे आहेत ती उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्वाने, खऱ्या अर्थानं प्रत्येक मानवाने जोपर्यंत बुद्धाचं पंचशील समजून घेतलं नाही, जोपर्यंत या पंचशिलाचा जो जीवन मार्ग आहे तो आचरणासाठी प्रवृत्त केलं नाही, हा जीवन मार्ग जो आहे तो ज्या ज्या लोकांनी धिक्कारला, लांब ठेवला, केवळ मानला पण तो आपल्या आयुष्यामध्ये जाणला नाही, अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये जे आहे हे दुःख जे आहे, अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये ही दारू जे आहे, अशा व्यक्तींच्या जीवनामधला जो आनंद आहे, जो सुख आहे, तो या विषारी दारूच्या माध्यमातून असाच जो आहे तो गायब होणार आहे. असाच जो आहे तो त्यांच्या जीवनात घातक ठरणार आहे. आणि म्हणून हे पंचशील, या पंचशिलामध्ये सुरामेरय म्हणजे पमाद ठाण वेरमणी सिक्खापदम समाधियामी असं पाली भाषेमध्ये बुद्धाने पहिल्यांदा जगाला सांगितलं की या गोष्टीपासून जर का तुम्ही अलिप्त राहिलात तर खऱ्या अर्थानं तुम्ही तुमचं जे सांसारिक जीवन आहे, तुमचं वैवाहिक जीवन आहे, की तुमचं मानवी जीवन जे आहे ते तुम्ही सुखी करू शकाल. आणि म्हणून मित्रांनो, बुद्धाने हा बेस सांगितला आहे जीवनाचा की या गोष्टींपासून जर का आपण अलिप्त राहिलो, खऱ्या अर्थानं जर का आपण बुद्धांना जाणलं तर मात्र आपण सुखी जीवनाचा जो मूलमंत्र आहे तो जाणण्याचा प्रयत्न करू. आणि म्हणून मित्रांनो, या गोष्टींचा आपण धिक्कार केलाच पाहिजे. पण त्या गोष्टींमध्ये आपण कसे इन्व्हॉल्व होतो, त्या गोष्टीची सुरुवात आपली कशा पद्धतीने होते, या गोष्टीमध्ये आपण कसं हळूहळू एंट्री करतो, या ज्या छोट्या छोट्या वाटा आहेत त्या आपण बंद केल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हे जीवन जे आहे ते आपण सुखी केलं पाहिजे. आणि म्हणून असं म्हटलं जातं की साडी माडी गाडीमध्ये, म्हणजे जे धुंद झाले साडी गाडी माडीमध्ये, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की ही जी दारू आहे, हा जो व्यभिचार आहे, हा जो जुगार आहे, ज्याच्या माध्यमातून अशा प्रकारच्या जीवनाचं, अशा प्रकारच्या चांगल्या मानवी जीवनाचं माणूस नुकसान करतो. एक माणूस म्हणून तो या समाजातून हरवून जातो. एक माणूस म्हणून त्याला आपण किती मोठं आपलं नुकसान केलं आहे, आपल्या मुलांचं नुकसान केलं आहे, समाजाचं नुकसान केलं आहे, याची सगळं ज्या ज्यावेळी आपल्या हातातून निघून जातं त्यावेळी माणसाला त्याची जाणीव होतो. आणि म्हणून वो बुलाती है मगर जाने का नाही, दारू आणि जुगार या गोष्टींपासून मित्रांनो अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टींमुळं आपलं वैयक्तिक नुकसान होईल, ज्या गोष्टींमुळं तुम्हाला समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा, मान सन्मान हा जर का धुळीस मिळत असेल तर या गोष्टींपासून कृपया जागरूक राहण्याचा प्रयत्न करा. बुद्धांना, बाबासाहेबांना जाणण्याचा प्रयत्न करा. त्यांना आपल्या जीवनामध्ये त्यांचे जे विचार आहेत ते आपल्या जीवनाचा अमूल्य असा जो ठेवा आहे तो जपण्यास स्वतःच मदत करा. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. सरकार किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी होत राहणार, या कधीच बंद होणार नाही. त्या बंद करण्याचा एकच मार्ग जो तुमचं मन आहे, जर त्याला तुम्ही जाणण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यापासून
दूर राहण्यास मदत होईल. खऱ्या अर्थानं आपल्या मुलांचं करिअर आहे, खऱ्या अर्थानं एक मानव, एक व्यक्ती याचा समाजाशी असलेलं जो कॉन्टॅक्ट आहे, जो संबंध आहे, जी देवाणघेवाण आहेत, जे अशा प्रकारच्या देवाणघेवाणीचे जे मार्ग आहेत ते खऱ्या अर्थानं सम्यक वाणीतून, सम्यक आचरणातून आणि सम्यक आपल्या स्वभावातून निर्माण होतात. तुमचा स्वभाव, तुमची वाणी, तुमचं जगणं, तुमचं आचरण जर का चांगलं असेल तरच इतर माणूस जो आहे, इतर व्यक्ती जो आहे तो तुमचा रिस्पेक्ट करेल, तुम्हाला आदर्श मानेल आणि तुमच्यासारखं जीवन जगण्याचे तो देखील धडपड करेल. आणि म्हणून आपल्या मनात असणारे जे अहंकार आहेत, ज्या पदव्या आहेत, ज्या अशा प्रकारचे विचार आहेत जे आपणाला मागे खेचतात, आपलं नुकसान करतात, अशा प्रकारची व्यसनं आहेत जे आपल्या मुलांचं करिअर उद्ध्वस्त करतात, अशा गोष्टींपासून आपण अलिप्त राहूया, या गोष्टीचा निषेध करूया आणि अशा गोष्टी आपल्या जवळ घडणार नाहीत याची दक्षता घेऊया. एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. जय भीम.